नमस्कार. लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण लसीकरणाच्या महाप्रचंड आव्हानाबाबत चर्चा करतो आहोत. आधीच्या भागामध्ये आपण लस घरपोच मिळू शकते का, कितपत त्यावरचा खर्च आहे, तो खर्च आपल्याला झेपणार आहे का, अशा विविध मुद्द्यांना स्पर्श केला. आत्ताच्या या टप्प्याची सुरुवात आपण चर्चेच्या अनुषंगाने करतो आहोत, ती लसीकरणाच्या दरम्यान येणाऱ्या आणखीन एका आव्हानाची. आणि ते आव्हान आहे पहिल्यांदा लस वाया जाण्याचं, दुसरं लस दिल्यानंतर सुद्धा कोरोना बाधा होण्याचं. डॉक्टर अविनाश बाणाईत आपल्या सोबत आहेत. अविनाशजी, या निमित्तानं जो संवेदनशील मुद्दा आत्ताच्या घडीला सर्वदूर पसरलेला आहे तो असा आहे की लस जर समजा सरसकट देण्याच्या साठीचं पाऊल आपण 18 वर्षावरील व्यक्तींच्यासाठी उचलत आहोत, तर दुसऱ्या बाजूला लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही याची शाश्वती का दिली जाऊ शकत नाही? येस, शाश्वती हा थोडा आस्पेक्ट अलग काढून ठेवा. कोरोनाची लस दिल्यानंतर कोरोना होणार नाही असं म्हटलं गेलेलं नाही आहे, परंतु कोरोनाची लस दिल्यानंतर 100% मृत्यूचा रेट हा अत्यंत निग्लिजिबल होणार आहे. त्यामुळे मॉर्टॅलिटी ज्याला म्हणतात ती मॉर्टॅलिटी खूप कमी होणार आहे कोरोना लस दिल्यानंतर. आणि त्यामुळे कोरोना लस घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. लास्ट पर्सनला म्हणजे इव्हन पुढे येणाऱ्या काळामध्ये लहान मुलांना देखील लस देणार आहे. आणि आम्हाला एकूण एक व्यक्तीचं पॉप्युलेशन जेवढं आहे त्यांना लस देणं आवश्यक आहे, कारण की मृत्यूदर कमी होणार, हॉस्पिटलायझेशन कमी होणार आणि येणारा मेडिसिनचा खर्च, ऑक्सिजनचा खर्च, हॉस्पिटलचा खर्च सगळं कमी होणार एकाच गोष्टीने, तो म्हणजे लसीकरण. आता यात एक आणखीन उपप्रश्न असा जन्माला येतोय, जनतेमध्ये थोडासा याबाबत संभ्रम आहे की आतापर्यंत तर आपल्याकडे 2 लसी होत्या, कोवॅक्सिन, कोविशिल्ड. आता येऊ घातलेल्या आणखीन काही लसी आहेत, एकूण मिळून 7 लसी आपल्याला भारतामध्ये उपलब्ध होणार आहेत. अशा वेळेला ती लस निवडण्याचं स्वातंत्र्य लस घेणाऱ्यावर असावं का डॉक्टरांवर असावं? येस, जशा जशा अवेलेबिलिटी होतात आहे तसं घेणाऱ्यावर ते अवलंबून करू शकतो आपण, त्यांचा चॉईस देऊ शकतो. परंतु ॲट दिस मोमेंट ज्यावेळेला आमच्याजवळ 2च आहे, कोशिल्ड आणि कोवॅक्स, त्यामुळे ह्या दोन्हीही वॅक्सिन्स अत्यंत चांगल्या आहेत, पूर्णपणे त्या इफेक्टिव्ह आहेत. त्यामुळे याचा स्पुटनिक येत आहे पुढल्या 1 महिन्यामध्ये. आणि काय आहे की आपल्याला एवढा मोठा एरिया कव्हर करायचा, एवढं मोठं पॉप्युलेशन कव्हर करायचं आहे, त्यामुळे जेवढ्या जास्त येतील तेवढ्या बऱ्या. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की सगळ्या लसी ह्या इफेक्टिव्ह आहेत, फक्त खर्चाच्या बाबतीत आणि टेम्परेचर मेंटेनन्स म्हणजे जो 2 ते 8 डिग्री कोल्ड चेन मेंटेन जी करायची आहे ती थोडीशी डिफिकल्ट आहे काही वॅक्सिन्समध्ये, त्यावेळेला खर्च वाढणार आहे. त्यामुळे आजची जी भारतातल्या दोन्ही वॅक्सिन्स आहे त्या अत्युत्तम आहे, आपल्यासाठी स्पेसिफिकली बनलेल्या आहेत. ठीक आहे डॉक्टर बाणाईत, यावर अधिक चर्चा करूच. मी नरेंद्र काळे यांना पुढचा प्रश्न विचारतो. डॉक्टर काळे, लस मोफत द्या असा एक नवीन राजकीय फंडा आता चर्चेला आलेला आहे आणि तो प्रत्येकापर्यंत पोहोचवा, मोफत लसीचा डोस असा सुद्धा आग्रह धरला जातोय. भारताची परिस्थिती पाहता अशा प्रकारची राजकीय भूमिका ही योग्य वाटते का? नाही, आता आपल्याला माहित असेल की कालच केंद्र सरकारने एक गोष्ट जाहीर केलेली आहे की ते राज्यांना आणि प्रायव्हेट त्यांना विकत घेण्याची त्यांनी परवानगी दिलेली आहे. 50% डोसेस केंद्र सरकार स्वतः घेणार आहे, ज्या काही कंपनीज येतील ज्यांचं प्रोडक्शन असेल त्यांचं, आणि 50% डोसेस हे राज्य सरकार आणि त्या प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतील त्यांना विकत घेण्यासाठी ओपन मार्केटमध्ये केलेलं आहे. आणि त्याची किंमत हे 1 मेच्या पूर्वी त्या कंपनींनी जाहीर करायची आहे. आता माझं असं मत आहे की जे गव्हर्नमेंटचं सोडा, गव्हर्नमेंट ठरवेल, परंतु प्रायव्हेट हॉस्पिटल जर असेल एखादं, ते जर विकत घेऊ इच्छित असेल आणि त्यांच्याकडून जर विकत घेणारा ग्राहक असेल, त्याच्याजवळ पैसे असतील, तो जर विकत घेत असेल तर अशा माणसांना घेऊ द्यायला हरकत नाही. परंतु ह्या भारतातील, महाराष्ट्रातील जे सर्वसामान्य माणूस आहे, ज्यांना ही लस घेणं सुद्धा परवडणार नाही, अशांसाठी शासनाचा जो उपक्रम चालू आहे मोफत लस, तो तसाच चालू राहिला पाहिजे. परंतु प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये ज्यांची कॅपॅसिटी आहे ते घेऊ शकतील. अगदी डॉक्टर नरेंद्र काळे, आपण एक फार चांगली माहिती दिली. त्या निमित्तानं आता भविष्यात काय होऊ शकतं हेही आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपल्याला पोहोचवायला हवं. पहिला मुद्दा याच्यातला असा आहे, एक
जर समजा एखाद्या व्यक्तीला पैसे देऊन हवी असलेली लस घ्यायची असेल तर तसा पर्याय त्याला उपलब्ध होऊ शकतो, बरोबर आहे डॉक्टर नरेंद्र काळे? आता कसं की प्रायव्हेट हॉस्पिटल्सला हे विकत घ्यायची आहे. आता पूर्वी कसं होतं की गव्हर्नमेंटच सप्लाय करायचं आणि त्यांना ते 250 रुपयाला द्यायची होती. आता प्रायव्हेट हॉस्पिटल आणि त्यातला सेंट्रल गव्हर्नमेंटवर डिपेंड राहावं लागायचं की इतकीच लस घ्यायची किंवा त्याला मिळाली तर. अनेक हॉस्पिटल महाराष्ट्रात तर माहिती आहे तुम्हाला लस पाहिजे तेवढी मिळालीच नाही, त्यामुळे अनेक प्रायव्हेट हॉस्पिटल्स जरी त्यांनी वॅक्सिनेशन सेंटर असले तरी त्यांना द्यायला मिळाली नाही. परंतु आता जर ते विकत घेऊ शकत असतील आणि त्यांना जर वाटलं, समजा माझं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, मला जर वाटलं की ह्या कंपनीची मला विकत घ्यायची तर मी त्या कंपनीची घेईन. अगदी अगदी अगदी. आणि त्याच अनुषंगानं मला असं विचारायचंय की मला अ कंपनीची लसच घ्यायची आहे, तिचा दर हा 500 रुपये आहे, तर मग मी 500 रुपये देऊन अ हॉस्पिटलमध्ये जाऊन ती लस घेऊ शकतो. अशा प्रकारचं सुद्धा स्वातंत्र्य आता 1 तारखेनंतर आपल्याला उपलब्ध होणार आहे. हा एक भाग. दुसरा, डॉक्टर नरेंद्र काळे, याद्वारे आपण आणखीन एक गोष्ट स्पष्ट केली की लसीच्या सार्वत्रिकीकरणाबाबत, लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाच्याच बरोबर लस खरेदीबाबतचे निर्बंधही शिथिल होणार आहेत आणि परिणाम स्वरूप 1 मेच्या जवळपास कोणालाही ही तक्रार करता येणार नाही की बाबा रे आम्हाला तर लस दिलीच नाही. हेही बरोबर आहे का? दुसरी गोष्ट याच्यामध्ये कशी आहे की 50% लस हे केंद्र सरकार स्वतःकडे ठेवतंय आणि त्यांनी असं जे काही त्यांचं कालचं त्याच्यानुसार आणखीन त्याच्यातल्या सर्व गोष्टी क्लिअर नाही आहेत, परंतु जे काही समोर येत आहे त्याच्या माध्यमातून की 45 वर्षाच्या पुढचं जे लसीकरण चालू आहे ते असंच फ्री राहणार आहे आणि केंद्र सरकार त्या लसी पुरवणार आहे. परंतु 45 वर्षाच्या खाली आणि 18च्या पुढच्या आहेत त्या राज्य सरकारांनी विकत घ्यायच्या. माझं मत असं की 18 ते 44 हा फार मोठा व्हॉल्यूम आहे आणि त्या जर 50% केंद्र सरकार स्वतःकडे वाटा घेणार असेल आणि 50% हे देणार असेल तर 45च्या पुढचा घटक हा आणि 18 ते 44चा हा घटक हा काय 50-50% नाही. 18 ते 44 हा फार मोठा व्हॉल्यूम आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 50% जे आहे ते फक्त 45 वर्षाच्या पुढच्याच लोकांना फ्री द्यायचं असं काही धोरण ठेवू नये. त्यांनी 18 ते 44 वयोगटातल्या लोकांना पण फ्री द्यावं, त्यांना गरज आहे ती. आणि ज्यांना विकत घ्यायची ज्याची क्षमता ज्याला जसं सांगितलं की मला एखादी लस निवडायची तो प्रायव्हेट दवाखान्यात जाऊन घेईल तो, परंतु केंद्र सरकारने असं करू नये की फक्त 45. ठीक आहे, याच्यावर एकदा तांत्रिक दृष्ट्या आपण डॉक्टर बाणाई त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि मग अवधूत वाघ यांनाही बोलतं करूया. डॉक्टर बाणाई, एक गोष्ट या निमित्तानं आणखीन काय समोर आली तर वय वर्ष 18 ते वय वर्ष 44 पर्यंत, म्हणजे खरं तर 45च्या आधी जितके लोक आहेत त्यांचं लसीकरण हे आता मूल्य आधारित लसीकरण असणार आहे. अमूल्य म्हणजे मोफत नाही. 45 आणि 45 पेक्षा पुढचे हे मात्र मोफत लसीकरणाच्या मोहिमे अंतर्गत लसीकरणाला पात्र असतील. इथे एक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडून आली, पर्यायाने ती मवियाकडून आली असंही आपल्याला म्हणता येईल की 18 ते 45 पर्यंतच्या लसीकरणाच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारनं काही जबाबदारी उचलली पाहिजे. डॉक्टर बाणाईत, असा भेद का असावा की 18 ते 45 पर्यंतच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर, 45 पासून पुढची जबाबदारी केंद्रावर? ही खरंच दुर्दैवी बाब आहे. मी ॲज अ एक मेडिकल पर्सन आपल्याला सांगू इच्छितो की जगभर कुठेही आरोग्य, हेल्थ हे गव्हर्नमेंटनी सांभाळायची ही जबाबदारी आहे. म्हणजे ऑलमोस्ट ऑल द इंडिव्हिज्युअल सिटीजन्स आर इन्शुअर्ड इन ऑल वेस्टर्न कंट्रीज. आपलीच एक देश आहे की एवढा मोठा प्रत्येकाला खर्च करावा लागतो हेल्थवर आणि मग गव्हर्नमेंट खूप सारे प्रोजेक्ट घेऊन येतात की याच्यामध्ये 5 लाखाचा इन्शुरन्स, त्याच्यामध्ये 3 लाखाचा इन्शुरन्स. हे मला समजत जातच नाही. हेल्थ आस्पेक्ट हा टोटली गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ठीक आहे. जसं BCG हे फ्री दिल्या जातं म्हणजे टीबीचा टीका, तसाच हा टीका देखील फ्री देणं हे गव्हर्नमेंटचं अत्यंत महत्वाचं कार्य आहे आणि ती त्यांची ड्युटी आहे, ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता हे 50% स्टेट आणि 50% या पॉलिटिक्समध्ये मला जायचं नाही, परंतु हा एक मोठा दुर्दैवी आस्पेक्ट आहे की कोरोना सारख्या ठिकाणी देखील आम्ही पॉलिटिक्स लढतो आहे आणि हे वेगवेगळ्या पद्धतीचे श्रेय लोटून घेतात आहे. ठीक आहे, अवधूत वाघ, आपल्याकडून याची अपेक्षा करतो उत्तराची की अशा प्रकारचं धोरण का राबवलं जात असेल. 18 ते 45 पर्यंतच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर,
45च्या पुढच्या व्यक्तींच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्रावर. मुद्दा नंबर 1, असं अजूनही काही ठरलेलं नाही, असं काही ऑफिशियल गॅझेट वगैरे आलेलं माझ्या तरी पाहण्यात नाहीये. तुमच्या पाहण्यात असेल तर मला सांगावं, मी माझी चूक रिपेअर करून घेईन. हे मला वाटतं की काही जे डिस्कशन्स चाललेले आहेत त्या डिस्कशन्स मधनं काही लिकआउट्स आहेत त्यावर आहे. पण डॉक्टर जसं म्हणाले ते सत्य आहे. पण डॉक्टर जे म्हणतात आहेत की सगळेजण 99% लोक लसीकरण करायला तयार आहेत, तर ग्रामीण भागामध्ये तशी काही परिस्थिती नाहीये. दुर्गम भागामध्ये राहणारी लोक 4-4 आणि 5-5 किलोमीटर प्रवास करून येतात आणि तेव्हा त्यांना कुठंतरी एखादं खेडेगाव मिळतं, हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या गायी, गुरं, कोंबड्या सगळं आणखी शेळ्या सोडून एखादा शेतकरी लसीकरणासाठी अख्खा दिवस बाहेर काढेल ही शक्यता खूप कमी आहे. आणि आजही तुमच्या माहितीकरता सांगतो, अमेरिकेमध्ये सुद्धा 50% लोक लस घेण्यासाठी तयार नाहीयेत. ब्रिटनमध्ये हे प्रमाण 40%, ब्रिटनमधल्या 40% लोकांनी अजूनही लस घेतलेली नाहीये. अवधूत वाघ, आपल्याला काय वाटतं की ज्या वेळेला लसीकरणाचं सार्वत्रिकीकरण होईल त्या वेळेला सुद्धा लस घेण्याबाबत साशंक असलेला वर्ग अस्तित्वात राहील आणि तो लस घेण्यापासून स्वतःला दूर ठेवेल? 100% राहील. आजही लस ही डुकराच्या मांसापासून, चरबीपासून बनवलेली आहे म्हणून घेऊया नको. किंवा पूर्वी देवीची लस आहे, देवीची लस घेतल्यानंतर देवीची अवकृपा होईल म्हणून अंधश्रद्धेने न घेणारी लोक आहोत. आज स्वित्झर्लंडमध्ये असा एक वर्ग आहे की जो म्हणतो ही लस घेतल्यानंतर आमची वंश काय म्हणतात त्याला वंश निर्मूलन काय म्हणतात ते होईल, अशा प्रकारच्या बातम्या येतात. त्याच्यामुळे हे हळूहळू शेवटी आपण सर्व सामाजिक संस्थाने एकत्र येऊन लोकजागृतीचं काम, सरकारचं काम करेल, आपल्याला सुद्धा लोकजागृतीचं काम करायचंय. आणि म्हणून ठीक आहे, याच्यावर डॉक्टर बाणाईत यांना पटकन बोलतं करूयात. डॉक्टर बाणाईत, एक महत्वाचा मुद्दा चर्चेमध्ये आला तो असा आहे की लसीकरणाच्या बाबत अनेक संभ्रम आहेत, अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्याची जबाबदारी ही राज्यांची आहे आणि त्याचबरोबर आरोग्य सेवकांची सुद्धा. बिलकुल सहमत आहे मी याच्याशी. फक्त अवेअरनेस आणणे हे अत्यंत महत्वाचं आजच्या स्टेजला आहे. मग ते सोशल मीडियाच्या थ्रू असो की गव्हर्नमेंटच्या थ्रू असो, बट बेसिक ग्रासरूट लेवलपर्यंत सगळ्यांना हे कार्य करायचं आहे. मग ते कुठल्या पार्टीचे असो, NGO असो, सामाजिक कार्यकर्ते असो, त्यांनी कृपा करून प्रत्येकाला हे सांगायचं आहे की लस ही मुळीच हार्मफुल नाही, लस ही अत्यंत आवश्यकता आहे. मी मागेही बोललो होतो की याच्यात 2च पॉसिबिलिटी आहे, इन्फेक्शन आणि इंजेक्शन. जर तुम्ही इंजेक्शन म्हणजे वॅक्सिन घेतलं नाही तर 100% तुम्हाला इन्फेक्शन होणार. आणि इन्फेक्शन झाल्यानंतर होणारा जो खर्च आहे, होणारा जो त्रास आहे आणि मृत्यूचं शक्यता देखील आहे, अशा वेळेला वॅक्सिन्स घेणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, आणि त्याला सगळ्यांनी प्रपोगेट करावं, प्रमोट करावं. आपण असं वारंवार सांगताय की सर्व घटकांनी लसीकरणाच्या साठी पुढे यावं, कुठल्याही प्रकारचे गैरसमज बाळगू नयेत आणि लसीकरणापासून स्वतःला दूर ठेवू नये. पण असं असताना सुद्धा सगळेच समाज घटक म्हणून लसीकरणाच्या साठी पाऊल पुढे टाकताना दिसत नाहीये. डॉक्टर नरेंद्र काळे, महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांचं एक वक्तव्य आहे की मुसलमानांच्या मध्ये लसीकरणाच्या बाबत फारसा उत्साह दिसत नाही. डॉक्टर काळे, बोला. नाही, तसं पाहिलं तर सुरुवातीला तुम्ही पाहिलं तर हेल्थ केअर वर्कर्स यांचं जेव्हा लसीकरण चालू झालं होतं ते सुद्धा 100% त्या झालं नव्हतं. कारण सुरुवातीला गैरसमज सगळ्याच घटकामध्ये होते. हळूहळू ते गैरसमज कमी होत आहेत आणि लसीकरणाची इच्छा असणारे लोक वाढत आहेत. त्यामुळे आणखीन आपल्याला अनेक लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. सर्वच मी जे सांगितलं की स्वयंसेवी संस्था असतील, सर्वच पक्ष असतील, या सर्वांनी यामध्ये व्यापक रूपया उतरून सर्व लोकांचे गैरसमज वगैरे दूर करून लसीकरणासाठी त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे. आणि हे सर्व लोकांनी केलं पाहिजे, कारण हे देशावरचं संकट आहे, ना की एक पक्ष किंवा एक संघटना. सर्वांनी मिळून जर आपण त्यासाठी प्रयत्न केले तर मला निश्चित खात्री वाटते कुठला समाज, कुठलं गाव, कुठलं राज्य, ह्या कुठल्याही गोष्टीच्या पुढे जाऊन आपण लसीकरण करू. आपल्याला असं वाटतं का मग डॉक्टर काळे की लसीकरणाच्या बाबत चर्चा करत असताना राजकीय नेत्यांनी सुद्धा भान बाळगलं पाहिजे? या लसीला मोदी व्हॅक्सिन म्हणणाऱ्यांच्या बाबतीत आपली काय प्रतिक्रिया आहे?
आरोग्य आणि लसीकरण हे ज्या दिवशीपासून आता आपण पाहतो लसीकरण महाराष्ट्र त्याच्यामध्ये क्रमांक 1 वर आहे आणि महाराष्ट्र त्याच्यामध्ये पुढे सरकतोय सातत्यानं. आणि आता सुद्धा फक्त 12 कोटीचं लसीकरण झालेलं आहे, त्यामध्ये 6 कोटीच्या वर हा महाराष्ट्राचा त्याच्यामधला व्हॉल्यूम आहे. महाराष्ट्र वेगानं पडतोय. कोणी काय नाही याच्यापेक्षा ज्या राज्याची लोकसंख्या जास्त आहे, ज्या राज्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे, ज्या राज्यांमध्ये यंत्रणा मोठी आहे, त्या राज्यांना मोठ्या प्रमाणावर लस पुरवणं ही सर्वात मोठी गोष्ट मला या अगदी ठिकाणी वाटते. अगदी आपण हे नमूद करता, मात्र आपल्या पक्षाचे नेते असलेले काही जण वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये बोलत असतात. एकदा पटकन अवधूत वाघ यांची एक प्रतिक्रिया जाणून घेऊ. अवधूत वाघ, समाजातल्या नेत्यांनी लसीकरणाच्या बाबत संभ्रम पसरवणं तत्काळ थांबवलं पाहिजे ही वस्तुस्थिती आहे, मात्र नेत्यांच्या वर्तनात ते दिसत नाही. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहून चुकले, त्याचा व्हिडिओ आहे. ते म्हणाले कुछ भी होगा तो भी मैं लस नहीं लूंगा, टीका नहीं लूंगा, असं त्यांनी आणि नंतर स्वतःच जाऊन घेतली. आणि लोकांना हे गुमराह करतात आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की नंबर 1 की लसीकरणाचं सार्वत्रिकरण व्हावं, लसीकरण हे सर्वांना मोफत असावं, लसीकरण हे नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये घराघरामध्ये जाऊन करावं. सध्या शक्य नाहीये, पण नंतर ते व्हावं. लोकजागृती झाली पाहिजे. जसे डॉक्टर काळे म्हणाले तसं ज्यांना शक्य आहे त्यांनी हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या पैसे देऊन ते केलं पाहिजे, तर सरकारवरचा भार कमी होईल. परंतु ज्यांना ते शक्य नाहीये, ज्यांना पैसे देणं शक्य नाही, त्याच्यासाठी हे लसीकरण फुकट असलं पाहिजे. कारण एक लक्षात घ्या, हे सर्व आपल्या फायद्यासाठी आहे. जर 10% जनता लसीकरणापासून वंचित राहिली तर त्यांच्यापासून पुन्हा कोविड जन्म घेऊ शकतो आणि तो आपल्याला लागू शकतो. त्यामुळे कोविडचं समूळ उच्चाटन तेव्हाच शक्य आहे की जेव्हा 100% लसीकरण होईल. प्लेग असो किंवा देवी असो किंवा क्षय असो, याचं पूर्ण उच्चाटन तेव्हा झालं की आपण एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा ती मोहीम राबवली आणि सातत्याने मोहीम राबवून आपण त्याचं उच्चाटन केलं. त्यामुळे आजही आपल्या शरीरामध्ये क्षयाचे जंतू आहेत. 100% लोकांच्या शरीरामध्ये क्षयाचे जंतू असतात, पण ते आपल्याला हार्म पुरवू शकत नाहीत, कारण आपण आता त्याने मजबूत झालेलो आहोत. अशा प्रकारे कोविडचं व्हावं अशी माझी भावना आहे. अगदी. आपण जयंत माइंडकरांना पटकन बोलतं करूया. जयंत माइंडकर, एका बाजूला लसीकरणाच्या साठी इतका सगळा हट्ट आग्रह सुरू असताना दुसऱ्या बाजूला कोरोनाचे नियम न पाळणारे पण आहेत आणि आता अनेक टप्प्यांवर या नियम न पाळणाऱ्या लोकांमुळे राज्यकर्त्यांना कपाळावर हात मारून घ्यायची वेळ आली आहे. याचा संबंध मी भारतीय जनतेच्या मानसिकतेशी जोडणार नाही. याचा संबंध सरळ मी अफाट लोकसंख्येशी जोडतो. मी उगाच भारतीयांची चूक आहे वगैरे असे शब्द वापरणार नाही. अवघ्या मगाशी इंग्लंडचा रेफरन्स दिला गेला. इंग्लंडची लोकसंख्या किती आहे? 6 ते 7 कोटी. आपल्या महाराष्ट्राहून अर्धी आहे. अमेरिकेची लोकसंख्या किती आहे? आपल्या देशाच्या 1/3 आहे. आपल्या देशाची लोकसंख्या पाहता, आपल्या देशातली घनता पाहता, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, दिल्ली, बंगलोर, हैदराबाद या शहरातली लोकसंख्येची घनता पहा, त्याच्यानंतर मार्केट प्लेसेस पहा आणि फॉरेन मधले जर का इतर ठिकाणचे जर का मॉल्स वगैरे पहा, तिथे किती मोठ्या प्रमाणात गर्दी नसते. अक्षरशः मॉल्स मोकळे असतात आणि आपल्याकडे आता कोरोना काळ सोडला तर मॉल्स मध्ये पाऊल ठेवायला जागा नसते. याच्यात मी लोकांना दोष देणार नाही, ट्रेनमध्ये चढणाऱ्या लोकांना मी दोष देणार नाही. शेवटी आपली लोकसंख्या आणि मला असं वाटतं, जसं मगाशी तुम्ही जे राजकीय पक्ष वगैरे म्हणाल तेही आहे, त्याच्यातही आहे की राजकीय पक्षांनी आणि एन मास सर्वांनी दोष देताना त्या लोकांची मेंटॅलिटी असं म्हणण्यापेक्षा अहो खरं लक्षात घ्या की या लोकांना मिळणार तरी कुठून माल आणि म्हणून ते जाणारच, ती गर्दी होणारच. आता याच्यावर एक डॉक्टरांचं मतही घ्यावं लागेल. लोकांना दोष द्यायचा नाही, मग लोक जर बेबंद आणि बेशिस्त वागत राहिली तर धोका कधीच संपणार नाही. डॉक्टर बाणाईत. हा, मी थोडं डिफर होतो. शिस्त हा जो शब्द वापरलेला आहे, मला एक सांगा, मला आवश्यक असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मला घ्यायला विकत जावंच लागेल. त्या दिवसभराच्या 8 तासाच्या किंवा 10 तासाच्या अंतर म्हणजे गॅपमध्ये पूर्ण मिळतं आहे. एका दुकानात मला सकाळी 10 ते रात्रीचे 9 पर्यंत मिळतं आहे. तर मी वेगवेगळ्या वेळेला जाण्याचा प्रयत्न करेल, परंतु तीच गोष्ट तुम्ही 7 ते 10 बस एवढ्या वेळात सांगितलं तर तिथे नॅचरली गर्दी होणारच. मार्केट तुम्ही एवढ्या वेळापर्यंत सुरू ठेवणार त्यावेळेला गर्दी होणारच. मला अजूनपर्यंत हा तुगलकी कारभार कळला नाही
की रात्रीला कर्फ्यू आणि दिवसाला मात्र सगळं उघडं. मग फक्त कोरोना काय रात्रीला फिरायला जातो काय? तर ही जी वेळ आहे, जी जीवनावश्यक गोष्टी आहेत ज्या मिळण्याची, ती पद्धत जी ज्या पद्धतीने आहे, ती शिस्त पहिले गव्हर्नमेंटला, लोकल अथॉरिटीला डिसाईड करावी लागेल की बाबा मला इतके वेळ हे या पर्टिक्युलर पोर्शनला उघडं करायचं आहे, एवढे लोकच त्या झोनमध्ये एंटर होतील. अशा पद्धतीची सिस्टीम केली. उगालच लोकांना ब्लेम करून चालणार नाही. औषध घ्यायला कोणाला तरी बाहेर यायचंय, भाजी आणायला यायचंय, दूध आणायला यायचंय, म्हणजे सो मेनी. पण त्यांचा वेळ हा लिमिटेड ठेवल्यामुळे तुम्ही 7 ते 11 केलेला आहे आता. अगदी याच्यावर एकदा डॉक्टर काळेंचा तर्क ऐकूयात. आपल्यासोबत डॉक्टर काळे आहेत. डॉक्टर काळे, यावर अनेकदा आरोग्य विश्लेषकांकडून, आरोग्य सेवकांच्याकडून आक्षेप आलेले आहेत की एखादी गोष्ट मर्यादित काळात साठीच जर खुली केली तर स्वाभाविकरित्या त्यावेळेला गर्दी वाढणार आणि मग संसर्गाची शक्यता पण वाढणार. आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला जेव्हा लास्ट इयर लॉकडाऊन केला होता तेव्हा तो पूर्ण होता. नंतर आता सध्या जेव्हा संख्या वाढू लागली तेव्हा आपण लॉकडाऊन करायचा निर्णय घेतला. परंतु हे करत असताना जे छोटे छोटे व्यापारी आहेत किंवा छोटे छोटा वर्ग आहे की ज्याच्या अर्थचक्र सुद्धा डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, याच्यासाठी सरकार त्या पद्धतीने विचार करत होता. आणि हे जेव्हा लॉकडाऊनची सुद्धा प्रक्रिया जेव्हा ठरली तेव्हा मला इथं सांगायला आपल्याला नमूद करावं वाटेल की मुख्यमंत्र्यांनी जेव्हा ह्या लॉकडाऊनचा निर्णय घेतला तेव्हा देखील राज्यातल्या विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला. म्हणजे जेव्हा आपण लॉकडाऊनच्या बाजूने जात होतो तेव्हा आपण पाहिलं असेल की विरोधी पक्ष त्याला विरोध एक मिनिट डॉक्टर काळे, यात चर्चा करून निर्णय घेतला असं म्हणण्याचा एक अर्थ निघतो की घेतलेल्या निर्णयाला विरोधकांचं समर्थन होतं. तसं घडलेलं नाहीये. मुद्दा माझा वेगळा होता. एक मताने निर्णय घेतला. कारण मधल्या काळामध्ये आपण जर पाहिलं असेल की राज्य सरकार त्या बाजूने विचार करत असताना सातत्याने विरोधी पक्षाच्या वतीने त्याबाबत वेगवेगळी स्टेटमेंट मीडियामध्ये येत होती. आणि हा आरोग्याचा प्रश्न आहे. अशा बाबतीत याच्यावर एकदा अवधूत वाघ काय म्हणतात पाहूयात. अत्यंत शेवटच्या टप्प्यात हा मुद्दा आलाय. अवधूत वाघ 30 सेकंद आहेत, पटकन. एकमतानं निर्णय झालाय टाळेबंदीचा असं सांगायला आता सरकारने सुरुवात केली आहे. राज्याच्या आरोग्याच्या प्रश्नाची जबाबदारी तुम्ही घ्या, हा पहिला मुद्दा आहे. आणि माझा दुसरा मुद्दा आहे की तुमचा हा अतिशय तुघलकी कारभार आहे. सकाळी 7 ते 11 पर्यंत जीवनावश्यक दुकानं चालू ठेवायची आणि 11 ते 3 पर्यंत बँका चालू करायच्या. म्हणजे सकाळी 7 वाजता जो माणूस बाहेर पडेल तो पोलिसांना सांगेल की मी जीवनावश्यक गोष्टींसाठी बाहेर पडतोय आणि दुपारी 3 वाजेपर्यंत तो भटकत राहील आणि सांगेल मी बँकेत चालू झालो. तर हे काय चाललेलं आहे? तुम्ही काय करताय? तुमच्याकडे आयपीएल मॅचेस चालू आहे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली. आयपीएल मॅचेस चालू आहेत आणि बाकी सगळं काय आहे? अहो, औषधं मिळत नाहीत लोकांना, ऑक्सिजन मिळत नाहीत, रेमडेसिविर मिळत नाहीये, बेड मिळत नाहीये, काहीच मिळत नाहीये तुमच्या राज्यामध्ये. ठीक आहे अवधूत वाघ, वेळेची मर्यादा आहे, मला आपल्याला थांबावं लागतंय. पण जाता जाता एका आणखीन गोष्टीची चर्चा आमच्या प्रेक्षकांच्या मार्फत सुचवली गेलेली असल्यानं तो प्रश्न मी या चर्चेत सहभागी करून घेतो आणि तो डॉक्टर बाणाईत यांना विचारू इच्छितो. डॉक्टर बाणाईत, एका बाजूला लसीकरणाच्या बाबतीतली चर्चा आहे जी दंडात टोचून घ्यायची लस आहे, दुसऱ्या बाजूला नेझल स्प्रेची पण चर्चा सुरू झालेली आहे. तुमच्या लेखी यापैकी अधिक प्रभावी काय असणार आहे? खास करून प्रेक्षकांचा प्रश्न आहे म्हणून या चर्चेत घेतोय, वेळेची मर्यादा आहे. डॉक्टर बाणाईत यांच्यापर्यंत कदाचित प्रश्न पोहोचला नाहीये, मात्र वेळेची मर्यादा असल्यानं आणखीन पुढेही चर्चा नेता येणार नाही. आपण परत कधीतरी हा प्रश्न त्यांना विचारू. तुर्तास लक्षवेधीमध्ये इथेच थांबतोय. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.